हॅलो एव्हरीवन. खूप लोकांना हे जाणून घ्यायचं होतं की ॲक्च्युली माझी जी यूट्यूबची जर्नी वगैरे कशी स्टार्ट झाली, मी कसं काम केलं यूट्यूबवरही. आणि खूप लोकांचे असे पण क्वेश्चन्स आहे की माझं MCS झालं, मग मी यूट्यूबवरती का आले का नाही, असे खूप खूप मल्टिपल क्वेश्चन्स वगैरे आहे. आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी मी हा ब्लॉग माझा तिसरा शूट करत आहे. ॲक्च्युली गावाकडून जायचं होतं, त्याच्या आधी शूट केलं होतं. मी सगळं सांगणार आहे, काय कसं काय 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 प्लॅनिंग्स होती, मी कशी यूट्यूबवरती आले, इथपर्यंत येण्याची माझी जर्नी कशी ठरली कशी नाही, सगळे क्वेश्चन्सचे डाऊट तुमचे आज क्लिअर होणार आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट म्हणजे मला सांगायचं म्हणलं तर माझा हा यूट्यूब चॅनल आहे. हा यूट्यूब चॅनल मी साधारणतः 6 ते 7 महिन्यापूर्वी चालू केला. आधी मी शॉर्ट्स काढायचे, बट यूट्यूब चॅनलची जर्नी म्हणजे अशी स्टार्ट झाली होती की जसं की मी नगरला राहत होते आणि कोणी एक माझी मैत्रीण असेल, कोणी असेल, मैत्रीणच होती. ती मला माझ्यामध्ये बोलली की बाबा मी माझे एवढे मोठे सबस्क्रायबर वगैरे आहे, तर तू माझ्यासारखं कोणीच करू शकत वगैरे नाही आणि यूट्यूबवरती कोणी येऊ पण शकत नाही, एवढं काम करू शकत नाही. तर मी बोलले तसं नाही, म्हणलं हिंमत जर असेल, कोणाचं जर टॅलेंट असेल तर सगळे यूट्यूबवरती पण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतात. तर ती बोलली तर ठीक आहे म्हणे, आपण चॅलेंज लावू. तर 30 जानेवारीपर्यंत मला 20K कंप्लीट करायचं आमची बेट लागली. थोडक्यात म्हणायचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं मी की 30 तारखेपर्यंत मी कंप्लीट करणार 20K वगैरे. तर ते कंप्लीट करायला तर मी माझी जर्नी स्टार्ट केली. बाबा ठीक आहे, आता आपल्याला स्टार्ट करायला गेलं. तर मी तेव्हा नगरला राहायचे, तर माझ्याकडून एवढे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे काढणं पॉसिबल होत नव्हतं. ॲक्च्युली त्यावेळेस तर मी आठवड्यातून काढून जायचे आणि सॅटर्डे संडेला यायचे गावाला आणि तेव्हा काढून ठेवायचे व्हिडिओ वगैरे. पण ॲक्च्युली मग माझं MCS चालू होतं, तर माझे पेपर आले, तर माझे प्रॅक्टिकल, इंटरनल, फायनल सगळे सोबतच आले. तर मी 1 महिना गावाकडे शिफ्ट केलं. तर त्या 1 महिन्यात मी फुल मराठीचा लुक असतो, तो मराठी आपला साडी वगैरे तो लुक फॉलो करून फुल व्हिडिओ वगैरे काढले वगैरे. व्हिडिओ इतके व्हायरलला गेले ना, अक्षरशः म्हणजे मिलियन पर्यंत व्हिडिओ गेले माझे तेवढ्या 1 महिन्यातच गेले. मग ऍक्च्युली मग आता समजलं नाही की बाबा मग आता 20Kची जर्नी कशी पटकन कमी करायची. तर मला आमचा एक फ्रेंड होता ग्रुपमधला, त्यांनी सजेस्ट केलं की तू व्हिडिओ तर काढतेच, पण त्यासोबत तू लाईव्ह वगैरे पण कर. तर मी लाईव्हला स्टार्ट केलं. साधारणतः 1 जानेवारीला काहीतरी मी स्टार्ट केलं लाईव्हला. तर अक्षरशः म्हणजे एवढं सांगायला चांगलं वाटतं की आपलं 30 जानेवारीच्या आधीच आपले 21K कंप्लीट झाले होते. म्हणजे तिचं टार्गेट कंप्लीट झालं. पण मी व्हिडिओ वगैरे काढणं म्हटलं चला आता कंटिन्यूच करू, लाईव्ह वगैरे कंटिन्यू काढलं, आज आपलं चॅनल पण मॉनिटाईज आहे. तर ही माझी एकदम शॉर्ट जर्नी होती. आणि याच्यातले आता मग पॉईंट बघायचे तर मला खूप ट्रोलिंग पण झाली, खूप नावं पण ठेवली गावाकडं वगैरे, असं तसं खूप नावं ठेवण्यात आली. तरी पण मी काम चालू ठेवलं. तर मला सपोर्ट केला, माझी फॅमिली असेल त्यांनी खूप सपोर्ट केला. त्या पद्धतीने मी कामं वगैरे चालू ठेवली. आणि पुढचा क्वेश्चन म्हणजे लोकांचा असा डाऊट आहे की MCS झालं तर मग शिक्षणाचं काय. तर माझं शिक्षणाचं मी सांगू इच्छिते. तर मी 21 नोव्हेंबरला एक छोटासा स्टार्टअप असतो IT कंपनीचा, तो ओपन केलेला आहे. तर ऍक्च्युली मी आणखीन कोणाला सांगितलेलं नाही ते स्टार्टअप बद्दल वगैरे आणखीन कोणाला जास्त सांगितलं नाही. खूप माझे जे जवळचे लोक वगैरे आहे तर त्यांना माहिती आहे, जो स्टार्टअप वगैरे आहे ITचा वगैरे, त्यांना सर्वांना तो स्टार्टअप बद्दल वगैरे थोडीफार माहिती आहे. तर ते आम्ही चालू केलेलं आहेत. प्लस मी काम करायचे, बट ऍक्च्युली जसं युट्यूबवरती मी लक्ष द्यायला लागले तर माझं ज्याने काम होत नव्हतं ऑनलाईनचं, जसं IT मध्ये वगैरे, तर मी ते काम स्टॉप केलं आणि फुल फोकस युट्यूबवरती दिला. स्टॉप म्हणजे कसं केलं की मी प्रोजेक्ट बेसला काम घेतलं. मी त्यांच्याकडून एक प्रोजेक्ट घेतला, प्रोजेक्ट बेसिसला काम घेतलं, म्हणजे चालूच ठेवलं, का सोडलं नाही. माहित नव्हतं युट्यूबमध्ये होईल नाही होईल याची काहीच आयडिया नव्हती. तर मग ऍक्च्युली आणि पहिल्यापासूनच मला असं आपण नाही बोलत का बांधून वगैरे काम बांधून ठेवून काम करायची सवयच नव्हती. म्हणजे जसं की मी आधी पुण्याला पण काम केलं होतं, बट ऍक्च्युली माझ्याच्यानी झालंच नाही. की मनात कुठं ना कुठं एक होतं की बाबा काहीतरी करायचं ती जिद्द होती. पण त्या चॅलेंज थ्रू मला युट्यूबचं हे केलं, मी चालू केलं आणि एवढं वाटलं पण नव्हतं की चॅनल एवढा पटकन ग्रो होईल आणि पटकन एवढं पण मॉनिटायझेशन पण होईल, एवढा विचार पण एवढा लवकर केला नव्हता. बट काय करणार, जर आपण स्ट्रगलिंग वगैरे असली आपली लाईफ, जर मेहनत जर घेतली तर काही पण गोष्टी होऊ शकतात.
आणि त्याच्यात मला ट्रोलिंग खूप झाली, पण मी लक्ष वगैरे काही दिलं नाही. आणि त्याच प्रकारे तर आपण एक जॉब फेअरचा माझ्या याच्यात ॲड केलेला आहे. तर IT मध्ये सगळ्यांना असं वाटतं की IT म्हणजे काय, IT मध्ये तेवढी सर्व्हिसेस नाही, तर आम्ही मुलांना जॉब फेअर पण देणार आहे. त्या जॉब फेअरमध्ये मुलांसाठी फ्री ऑफ जॉब फेअर असणार तो, आणि त्याच्यामध्ये 25 ते 20 कंपन्यांचा असं आम्ही मिळून जॉब फेअर घ्यायचा. पण आमच्या टीमचा प्लॅनिंग आहे एक जॉब फेअर घेतला पण आपण छोटासा ट्रायल म्हणून पाथर्डीमध्ये घेतला होता. आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे लोकांना खूप क्वेश्चन आहे की ताई तू कोणत्या गावची आहे, आणि सगळ्यात मेन क्वेश्चन म्हणजे माझं लग्न झालेलं आहे का नाही. तर मी सांगू इच्छिते माझं लग्न झालेलं नाहीये. मी MCSची स्टुडंट आहे. तर आताशी माझं कॉलेज चालू आहे, ते लग्न वगैरे झाले नाही. मी ते साडीचं माझं जे गेटअप असतं त्याच्यावरून वाटतो की बऱ्याचशा लोकांना की ताईचं लग्न झालेलं आहे. तर माझं लग्न वगैरे काही झालेलं नाहीये. तर झाला इथं क्लिअर तो पॉईंट. खूप क्वेश्चन आहे की लग्न झालंय का, लग्न झालंय का नाही. तर हा पॉईंट इथं क्लिअर झाला. लग्न तर काही झालेलं नाहीये आणि लग्नाचा काही विचार वगैरे नाही. 2 वर्षात आणखी नाही विचार. तेव्हा असेल तेव्हा मी नक्की सांगेल युट्यूबवरती. आता मी कंटिन्यू करणार आहे. जसे माझे डेलीचे व्लॉग्स वगैरे येणार आहे. माझी डेलीची लाईफ रुटीन टाकण्यापेक्षा मी जे काम करते, मी काय काम करते ते काम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझं फर्स्ट केलं की IT कंपनी स्टार्टअप आहे. त्याचं नाव वगैरे न सांगण्याचं कारण असं आहे की मी त्याची ID रिव्हील करत आहे. इन्स्टा ID सगळं त्याचं हे आपलं केलं ना मी लाईव्हला, तर तुम्हाला सगळे त्याची ID शेअर करेल आणि तुम्हाला सगळं कळून जाईल. आता जॉब फेअर पण घेणार आहोत की जास्तीत जास्त मुलांना रोजगार भेटेल. कारण की आता व्हॅकन्सीज असतात खूप पुणे वगैरे ठिकाणी, पण मुलांना भेटत नाही आणि पाहिजे ते कंपनीला पण क्वालिटीची मुलं भेटत नाही. त्याच्यावरतीच मी काम करते. आणि लकीली आपल्याला आपले जे कंपन्यांचे 25 कंपन्यांसोबत आपले टाईप झालेले आहे. त्याच्यात MNC पण आहे, काही MNC पण मी पब्लिक करणार आहेत आणि त्याचं एक खूप मोठा आपण फंक्शन घेऊन सगळं पब्लिक करणार आहेत. तर आता मला असं वाटतं की मला ब्लॉग बनायचं काय एक्सपिरियन्स वगैरे नाहीये. माझं जसं मनात आलं त्या पद्धतीने मनात क्वेश्चन आज तुमच्यासोबत शेअर केले. कारण खूप लोकांना डाऊट होतं ताई सांगा सांगा सांगा, एकामागून एक क्वेश्चन येते. अक्षरशः मला असं वाटतं की हा ब्लॉग पाहिल्यानंतर तुम्हाला थोडक्यात काहीतरी समजून जाईल. इथून पुढच्या जे डेली रुटीनमध्ये मी काय करते, माझं फ्युचरचं प्लॅनिंग ते एवढा शेअर नाही करणार, थोडाफारच करेल. बट ऍक्च्युली याच्यावरून आयडिया येऊन जाईल की मी काय करते काय नाही तुम्हाला. आणि असंच जसं मला सपोर्ट दिला तसंच इथून पुढे मला सपोर्ट द्या आणि साथ राहून द्या माझ्या मागं, तुमच्या ताई मागं किंवा कोणी दिदी बोलतं, कोणी मुलगी बोलतं. खूप लोक मला इथे फॅमिली पण भेटली खूप छान. आणि असं सपोर्ट करत राहा माझ्या मागं. जय महाराष्ट्र सर्वांना. बाय.